सुनबाई, अगं सुनबाई, अगं पाणी दे, मला पाणी प्यायचंय. अगं काय ते मेकअप ठेवलं ते शॉपिंगला जायचंय, दुसरे सुने आहे ना, पाणी तर दे मला. पाणी दिल्यावर जाय तू. त्यांना प्रियंका त्यांना आवाज दे. काय झालं मामाजी? अगं पाय ना, केव्हाचं पाणी मागतोय. ही बाई पाणी पण नाही देऊ राहिली. मलाच म्हणते मला मेकअप करायचंय. म्हटलं तुमची सुनबाई पाणी देईन का तुम्हाला? अगं तेच मागत होतो मी केव्हाचा. तुमची ती लाडकी सून आहे. आम्ही काय घरात म्हणजे फक्त काम करायला चालू आहे ना. हा काय साधारणपणा करती बाई? साधारणपणा करते म्हणजे करते. अहो तुम्हाला मी सांगितलं असं नका बोलत जाऊ. करते म्हणते ती, मला करते डायरेक्ट. हा काय ग, तुला लाज वाटायला पाहिजे. मोठी जाऊ ना तुझी ती. माझ्याकरता पण थोरली जाऊ बाई. अहो काय झालं, आपण जाऊ बाई असं बोलू शकतो. वा, मस्त फॅशनची सून आणली तुम्ही. काय आता त्याला आवडलं, मी तरी काय करणार. मामा तुम्ही सांगा, ही बाई ह्या नुसते मला आडून पाडून बोलत असते. तुम्ही त्यांना समजून सांगा बरं. काही बोलत असतात मला. पण तू पण ऐकत जाय ना. तुला पाणी मागितलं तर मेकअप करत बसली. शॉपिंगला जायचंय. तिला फक्त मेकअप सांगा, मेकअप आणि नटायचं आणि घरात बसायचं. घरातले कोणतेच कामं नाही करायचे. स्वयंपाक करायचा नाही. म्हाताऱ्या माणसाने पाणी मागितलं त्यांना पाणी द्यायचं नाही. तुम्ही जळा तुम्ही फक्त माझ्यावर जळा. कारण माझा नवरा मला फिरायला नेतो, शॉपिंग करायला नेतो ना. नुसतं जळ कुठे आहे. हा तुम्ही याच्या नादी नका लागू. तुम्ही सोडाय विषय. अगं मला त्रास होतो, नाही तर मीच पाणी घेतलं असतं. तुला पाणी मागितलं तर मेकअप करत बसली तू. बोलते यांना पण बोलू ना. त्यांनी पाणी आणून दिलं मला. 3 सुना आहे, 3 सुनाला काम सांगतील ते. तुम्ही करत जा, मला नका सांगू. मला कामाला पण जावं लागतं. कामाला पण जावं लागतं. मग तुमच्यासारखी रिकाम टेकडी का? हो करायचं, घरातलं राहायचं ना घरात, तर करावं लागेल काम. बरं का? करायचं काय मामा, तुम्ही पण त्यांची साईड घेताय. साईड? मला लग्न करायच्या वेळेस तर लय बोलत होते की नाही. तिला न सांगता तिने पाणी आणून दिलं. पाणी आणून दिलं ना तिने. म्हणणं काय तुला मी तोंडाने पाणी मागितलं. लागतं त्याला चांगले. या तरी बरे बाई. ती मोठी बाई तर तिथं डायरेक्ट अंगावरच येते. तिला आवाज नको देऊ. ती आली तर खूप तमाशा होईल मग. अहो त्यांचं जाऊ दे. मला ना शॉपिंगला जायचंय. थोडेफार पैसे असेल तर द्या ना मामा तुम्ही. द्या ना पैसे, द्या ना थोडे. किती 3,000 तरी द्या मला. थोडे ना घ्यायचे शॉपिंग. दुकानातून थोडे कानातले वगैरे घेते ना. तुला दिल्यानंतर त्या दोघी काय शांत बसणार आहे का? जाऊ दे ना. काय झालं? सुनबाई म्हणत्या लाण्या, तुम्हीच घरात काम करायचं, मी काम नाही करणार. अगं बाई ग, झोपू दिलं असतं तिला. झोपायचं काय, मी कामाला जावं लागतं. तुमच्यासारखं रिकाम टेकडी बसायचं, खायचं फक्त. शब्द नीट वापर. रिकाम टेकडी काय? घरामध्ये बापासारखं सासऱ्याला नीट बोलता येत नाही का? रिकाम टेकडी काय बोलती? आई बापान तुला हे शिकवलं का? माझ्या आई बापाचं नाव नका काढू. काय आई बापाचं नाव? काय आई बापाचं नाव रोशन करून राहिली? तुम्ही मला नका शिकू बरं का. मला नका शिकू म्हणजे? वळण लावलेलं. काय वळण लावलं? तुम्ही रिकाम टेकडी तुम्ही काय करता? रिकाम टेकडी कस काय बोलली? 2 टाइम खायला कोण करतं तुला? कोणाच जीवन उड्यावर? तुझा नवरा 15 वर्ष सांभाळला. आम्ही तेव्हा त्याचं लग्न करून आलो आमच्या घरामध्ये. मग केलं ना लग्न, तर आम्हाला सुखाने जगू द्या. निघ निघ, नवऱ्याला घेऊन निघ इथून घरातून. मला तर राहायचंच नव्हतं असल्या फॅमिली मध्ये. एवढे लग्न करून आली मग. एवढे 2-2 जावा, एवढं कोण करेल यांचं? तिला काही लाज वाटते का बोलायची? तिला थोडीशी लाज असते, त्याशी बोलली असते का आपल्यासोबत? लाजेचं काय झालं याच्यात? आता ही स्थिती आहे. मी कामाला जाते, तुम्ही समजून घ्या. तुम्हाला पाणी द्यायला तुम्हाला जड झालं. यांना तर बहिणीचं पाणी सांगते यांना, तर लगेच माझ्यावर नंतर करायला लागले. कोण? या घरातले काम करायचे, तुला नुसतं पाणी बी देऊन होतं. कोण पाणी लागत होतं? मामाजीला. मामांजी तुम्हाला मग कळत नाही का? पाणी तिला कशाला सांगायचं? आवाज द्यायचं ना, प्रियंका, सुनीता काहीतरी. मला कोणी दिसलं नाही म्हणून मी तिला आवाज दिला. आणि ती डायरेक्ट म्हणते किंवा हाताने घ्या. अहो तुम्हाला लय हाऊस होती. तुम्हाला फॅशनेबल सुन आणत होती. इतके दिवस नाही म्हणे या 2 सुना लय गावंडळे घरातच राहतात. आता काय हिरोईन करून आणली? मला काय माहिती होते की अशी निघन बाई. अगं तुला लाज वाटायला पाहिजे. तू काय वागती शिल्पा? तुम्ही तिघं मिळून आहे ना मलाच बोलताय. मी काय, माझी काय चूक आहे? माझी काय चूक? अगं घरातले काम तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला लय लाडकी सुरू होती. मग तिला काम सांगायला तुम्हाला एवढं जड झालं होतं का? मला काय वाटलं होतं की ती रिकामी असन, देईन मला पाणी, म्हणून मी आवाज दिला. नाही तर मी देणार पण नव्हतो. मामांजी तुम्हाला माहिती ती किती ऍडव्हान्स आहे. ती नाही ऐकतो एखादी गोष्ट. मग तुम्ही काय स्वतःची बदनामी करून काय स्वतःचा अपमान करून घेता? कारण ती कोणाला मोठ्या माणसाला चांगलं बोलते का अपमान करूनच बोलते. एखाद्याचा कचरा होत नाही तोपर्यंत तिची शांतता होत नाही. तिने पाणी दिलंच नाही. पाणी नाही दिलं. मी आणलं पाणी मागत जा. यांनाच काम सांगत जा. तू पण काही करत जाई ना ग. मामा तुम्ही माझ्या साईडनी का त्यांच्या साईडनी? तिला पण आहे ना थोडस लहान आहे, ती समजून घेत जा तुम्ही.
बाई, मामांजी अहो काय गोलमाल खेळता तुम्ही. ती लहान आहे ऐका, हा. तुम्ही मोठे आहे, तुम्ही समजदार आहे, तुम्ही पण आहे ना थोडं समजून घेत जा. आता मला पण माहिती अहो, आहे, ते बिचारी लहान तिचं आहे, लग्न लवकर केलं 2-4 लेकराची माय झाली असती मामा ती आता. पण आपल्या घरात ती लहान आहे सध्या. मान्य आहे ना, पण मग तुम्ही तिला लहान नुसतं होते ना, पाणी देऊ शकता तुम्ही का? जेव्हा नवीन नवीन आलते तुमचे कसे लाड केले होते. काय लाड केले होते. मग तुम्ही तुम्हाला दोघी ना काड्या नका करत जाऊ, ते एवढे चांगले. अगं शिल्पा, तुला काय बोलू सांग बरं आता मला. मला काहीच बोलू नका, मला नाही काय फिरायला जायला आहे ना, नाही म्हणायचं नाही. अहो ताई तिला फक्त असे असे एवढ्या सांगा फक्त. आपण बघा तिचं वागणं बघा. हा? असं तुम्ही वागायचं असं का? गावठी, हा. मला नाही चालत बाबा, मला नाही काय फॅशन. त्याला आई वडिलांचे संस्कार म्हणतात. हा. हे संस्कार हो. ते असं तुमच्या घरी संस्कार, माझ्या संस्कारची पडलीच नाही ना मला इज्जतीचं. मला कोणी बोल, मला काही घेणं नाही. माझा नवरा आणि मी, आम्ही दोघं आहे, फिरू आम्हाला कोणी काय अगं, म्हणायचं मग नाही. लग्न करून तिकडेच राहायचं ना. तू इकडे कशाला आली. हे मामांमुळे म्हणेल त्यांना आपण जॉईंट फॅमिलीत मस्त राहू, खुश राहू. जाऊ दे, लहान आहे ती, मामाचे समजून एक घ्यायचे, काम तुम्ही करा, दोघी तिच्या मोठे आहे. नवऱ्यासोबत आहे ना, तुम्ही पण निघून द्या. रोज घरामध्ये एक नवीन कारणावरून भांडणं तिचे फार वैताग आलेला आहे आम्हाला. काय रात्रीचे भांडणं लावले. हे क्या रे भाऊ, चष्मा काढ, दिवस चालू आहे अजून. आताशी 12 वाजले, तू पण चष्मा काढ. ही दबंगची स्टाईल आहे. दम- अरे तो अजय देवगण आणि सलमान जाऊ खान दे, पोटीनी. खूप छान दिसते तुला. यांना काय करणार गावातील लोकांना. जाऊ दे. तुझ्यासारखं शिक वळण. मोठ्या माणसाला उलटून बोलायचं. म्हणजे तुम्ही आमच्या आयुष्याची 12च वाजवणार आहे. ही कमी होती. तू पण आता तेच शिकवली जाऊ द्या. तुझ्या. काढला चष्मा. हा, काय झालं सांगा. तुझ्या काकीच्या अंगामध्ये आलं. तुम्ही काही एवढ्या पोराला सांगू राहिले माझ्याबद्दल, वाईट सांगू राहिले. अरे चांगलं सांगितलं, अंगात आलं म्हटलं. वाईट सांगितलं काय? राहिली का मी घुमू राहिली तर? तेच अगं ते बाकी राहिलं. बोंबलाईन तरी कळतं का काहीतरी घुसलं असं ना हा. अंगात. हे बी ना घुसलं, एवढं मोठं भूत आहे घरामध्ये. खरी गोष्ट आहे ताई, तुम्ही बरं म्हणता तेच नुसतं बरं तोंडी आहे. द्यायला तुमचं चालतं, बाकी काही नाही. काय बोला प्रियंका, हिला सांग बरं आता. बोलूच नका सांगू, तुम्ही, सांगूच बोलूच कंटाळले नका. आम्हाला माझ्या मनाने जगू द्या फक्त. अगं बाई, यांचा नवरा बी नोकरीला आहे, माझा नवरा पण नोकरीला आहे. काय करते? पैसे नाही का? माझा नवरा पैसे सगळं किराणा, काय माझा देतो? नवराच काय पेमेंट देतो? करतो. अगं, तुझ्या नवऱ्याचा रुपया माहित नाही तुमचा घरामध्ये. नवरा तसे चोरू चोरू माझ्या नवऱ्याचं परफ्यूम मारत राहतो. बाई. माहिती कसलाय? बाई, म्हणायचं काय तुला? हा? हा, तुला चोरटीचं म्हणायचं सगळं. काय? आ, ते विचारून घ्या ना, ते नाही. सोडते. हा? ते ए, भाव अरे भांडण नका करू, भांडण नका करू. ताई, भांडण नका करू. मला पण उचलता येतो. तिला चल तुम्ही आता घ्यायला पकडून. नाही घ्यायला. जाऊ द्या. ए, अगं भांडण नका करू, ए, जाऊ द्या. पोरींनो. पुढे जाऊ द्या. जास्त लावते. तुमच्या दोघांना पुरून उरणारी. तुम्हाला काय साधी वाटते का मी? भांडणात दोघांना केस असतील दोघी. दोन्हींवर केस कपडे तू. हे बाजूला त्याला शांत करून राहिली. ए, ए, ती शांत पडा. तिला मार दिली तिला. तिला मार दिली. कसं करत तुला? बाबा, ए, अगं, ए पोरींनो, ए, शांत व्हा. ए, पोरींनो, ए, अगं, पोरींनो, शांत बसा. ए, अरे, भांडण नका करू. भांडण नका करू. हा? मधी, मधी, मधी. ए, अरे, यार, यांचं लय झालं आता आहे ना. अरे सोड, माहिती ना रे, पण सांग ना तुझ्या मम्मीला. हॅलो, मी माल खाल्ला. मला घरात असते जायचं. जा तुम्ही हॅलो, दोघी. पोलीस चौकी. बसू काय? हा, गावात या. मी पोलिसांना फोन कर. बोलव जा. हा, 72 नंबर घर. पाया म्हाताऱ्यानी. या खेळण्यासाठी भांडलो आपण आणि यांनी पोलिसाला फोन केला. त्या म्हाताऱ्यानी काय म्हणते, पाणी कोणाचं काय म्हणाले? हा? आणि सांगता येईल. साहेब बोलत आहे, माझं मला ह्या बायांपासून ह्या बाहेरला खोट्या आहे, मला मारू राहिल्या. खूप मारले या दोघींनी. कोण आहे? आ, साहेब, ही सटवी ना, हिला लय ऊत आलाय. नुसते भांडणं करीत राहते. सुनावणी ना एकमेकांनी खूप भांडण करू होते. वरतून मला पण धक्का. बाबा, त्यांचं नाव आत्याचं पण म्हातारं मारलं. तुम्हाला संसार माहिती का? घरामध्ये तुमचे भावजा आहे का? बाया आहे का? अहो, ही सटवी टवळी आमच्या घरामध्ये आली ना. या गावची बायांनी सगळ्यांनी काय माझ्यासमोर कोण गावची ग? कोण गावची ग? हा? अरे निघ इथून. कसला हा पोलीसवाला? निघा इथून. भांडण सोडायला बरं का ना? घरामध्ये तुम्ही दोघांनी आमच्या दोघांची नावं घ्यायची नाही. चल प्रियंका. मला इथं जायचंच नाही. नाही का, नाही. मामा तुम्ही माझ्यासोबत चला.